बरं एवढी मोठी ट्रिप ऑटो रिक्षाला आणि बदलापूरची. तर मी आता व्लॉग साठी शूट करत होतो, म्हणजे मोबाईल काढला होता. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे ऐरोलीला. पहिलाच भाडा घेऊन आलोय आणि मी तुम्हाला गॅस दाखवतो. रबालेचा भाडा वाजतोय बघा. गॅस पूर्ण खाली आहे, लाल, आता जस्ट लाल झालेली आहे. आणि मी पहिलाच भाडा घेऊन इथे ऐरोलीला आलो. तर आज व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की आजचा दिवस कसा जातो. तर म्हटलं आता इथे आलोय तर इथून कुठला ठाण्याचा वगैरे भाडा भेटला, जिथे गॅस पंप जवळ असेल तर तिकडचा भाडा उचलेल आणि इथून जाईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल, कोणी नवीन बघत असेल व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भाडे वाजतायत, आता टेंबूर वगैरे वाजतायत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि ती बाजूची जी बेल आयकॉन आहे ना, ती पण दाबून टाका, म्हणजे कसं तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन व्हिडिओची. ओलावरती दिघ्याचा भाडा घेतलेला आहे मी. तर त्यांना आता पिक करूयात. हे बघा, इथून पाठीमागून लेफ्टला जायचं आहे. तिथून पिक करून त्यांना दिघ्याला सोडूयात आणि तिथून बघूयात आता कसा आजचा दिवस जातोय ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता गॅस फुल केलेला आहे, 300 रुपयाचा गॅस भरलेला आहे. बघू आता इथून कसे भाडे भेटत आहेत. दिघा स्टेशन, सॉरी दिघ्याला आहे मी. बघा इथे महानगर गॅस आहे, इथे मी गॅस फुल केलेला आहे. आता हा अंधेरीचा वाजतोय. जे हवे असतात ते भाडे कधीच वाजत नाही. अंधेरीचा उबरवरती वाजत होता, आता अंधेरीला कोण जाईल. तर बघूयात आता इथून कुठला भाडा भेटतोय. तर आता आहे मी ऐरोलीला. ठाण्यावरून उबरचा भाडा घेऊन आलो एक इथे ऐरोलीला. त्यांना पॅसेंजरला सोडलेलं आहे आणि आता इथे साईडला उभा आहे. बघूयात आता ठाण्याचा भाडा वाजत होता, खारकर अलीचा, तो निघून गेला यायच्या आधीच. बघूयात आता ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप चालू आहेत, काय भेटतंय बघूयात. आज तर एवढा धंदा नाही आहे मित्रांनो, तरी पण आता बघू. इथून ठाण्याचा भेटला तर जाईल तिथे आणि तिथून घरी जाईल. बघूयात, जसा मूड होईल तसा घरी जाईल, वाटेल तेव्हा. आता हे ऐरोलीचाच भाडा होता, तो पण निघून गेला. तर बघूयात आता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता ऐरोलीवरनं आलो कापूरवाडीला. आणि आता याच्या अगोदरची तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, बदलापूरची ट्रिप वाजत होती 2222 रुपये. बरं एवढी मोठी ट्रिप ऑटो रिक्षाला आणि बदलापूरची, म्हटलं एवढे पैसे. आता ती दुसऱ्यांदा वाजली, याच्या अगोदर पण ती वाजली, पण ती पटकन कोणीतरी घेऊन टाकली. मला वाटलं आता गेली ती, म्हटलं नाही येणार परत. तर मी आता व्लॉगसाठी शूट करत होतो, म्हणजे मोबाईल काढला होता आणि कॅमेरा वगैरे चालू ठेवला होता. तर पटकन ती ट्रिप वाजली आणि मी पटकन तेच दाखवलं तुम्हाला. तर एवढी मोठी ट्रिप तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. असू शकते का की काय, म्हणजे काय असेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. मी तर एकदम असं आश्चर्यचकित झालोय की एवढी मोठी ट्रिप कशी काय बदलापूरची. तुम्हाला काय आयडिया असेल तर तुम्ही सांगा मित्रांनो. आणि आता मी इथून घरी जातोय. आता वाजलेले आहेत 12:30 आहे बघा, वाजलेले आहेत 12:30. आणि इथून जातोय आता मी घरी.
आणि घरी जाऊन जेवतो, आराम करतो आणि पुन्हा निघतो आणि तेव्हा आपण भेटूयात. तोपर्यंत तुम्ही पुढची व्हिडिओ बघा. तोवर मी घरी जाऊन जेवून वगैरे आराम करून तोवर येतो. तर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका, म्हणजे कसं ती दाबल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल व्हिडिओ टाकल्यानंतर. आणि मित्रांनो माझा इंस्टाग्रामवर पण पेज आहे ठाण्याची रिक्षा म्हणून. ते मी इथे देतो तुम्हाला. ठाण्याची रिक्षा म्हणून सेमच नाव आहे, इंस्टाग्रामवरती पेज आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. तर तिकडे जाऊन पण फॉलो करा मित्रांनो. तिथे मी डेली रील टाकतो. दिवसभरात काय झालेलं असतं किंवा अशा डेली रील टाकत असतो. तर तिकडे जाऊन पण फॉलो करा. आणि इथे पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक पण करा मित्रांनो. तर मित्रांनो मस्त रिमझिम पाऊस पडतोय. आता वाजलेले आहेत 4:30 वाजले. ते बघा 4:30 वाजल्यात. आणि आतापर्यंत किती झालेत मी ते तुम्हाला दाखवतो. ओलावर झालेले आहेत 84 रुपये, उबरवर झालेले आहेत 371 आणि रॅपिडोवर 198 आणि एक मीटरवर घेतला होता त्याचे 53 रुपये. तर आतापर्यंत एवढे झालेले आहेत. आता इथून 4:30 वाजलेले आहेत सॉरी. आणि पुन्हा एकदा निघालोय मी रिक्षावर जायला. आता 7:30-8 वाजेपर्यंत मी रिक्षा चालवेल आणि त्याच्यानंतर घरी जाईल. तर बघूयात आता इथून कसे भाडे भेटतात. ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप्लिकेशन चालू आहेत. बघूयात कसे भाडे भेटत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. A few moments later. मित्रांनो तर मी आता आहे बेदनी हॉस्पिटलच्या जवळ. टाटा सिरीनचा कॉम्प्लेक्स आहे इथे, तिथे आहे. तर आता घरी जाणार आहे मी तुम्हाला दाखवतो. आता वाजले आहेत हे बघा 6:53 झालेले आहेत. घरी म्हणजे अजून थोडा अर्धा तास आहे. अजून अर्ध्या तासानंतर मी घरी जायला निघेल. तर तोपर्यंत बघू इथून कुठला जवळपासचा भाडा भेटला तर ठीक आहे. जवळपासचा भाडा भेटला तर ठीक आहे, नाहीतर मग 7:30 वाजता घरी जाईल मी. तर आता मी तुम्हाला दाखवतो आतापर्यंत झालेले आहेत हे बघा. ओलावरती 84 भेटलेले आहेत. परत उबरवरती 735, रॅपिडोवर 208 हे बघा, रॅपिडोवर 208 आणि मीटरवर काही भेटलेले आहेत ते दाखवतो तुम्हाला मी. 735 उबरचे, 208 रॅपिडोचे, 84 ओलाचे आणि मीटरवर हे बघा एवढे भेटलेले आहेत. मीटरवर 53, 26, 75 आणि 116. तर असे टोटल मिळून झालेले आहेत 1297. 1297 टोटल झालेले आहे. आता 7 वाजायला आल्यात. 1297 टोटल झालेले आहे मित्रांनो. मी बेदनी हॉस्पिटलच्या बाहेर आहे इथे आणि आता 7 वाजायला आल्यात. आणि सकाळी गॅस भरली होती 300 रुपयाची आणि 1297 झालेले आहेत. तर मित्रांनो आज थोडं कमी झालेलं आहे धंदा. तर काय माहिती काय कारण आहे, पण भाडे जास्त भेटले नाही. तर एवढा 1297 झालेले आहेत. कधी कमी कधी जास्त असे होतच असतात, एवढं काय वाटून नाही घ्यायचं. 2222 वाला भाडा भेटला असताना म्हणजे बदलापूरचा काहीतरी 164 किलोमीटर होतं ड्रॉप लोकेशन त्याचं. काय माहिती काय तो प्रॉब्लेम होता, पण तो भाडा भेटला असताना तर दिवसभराची कमाई निघाली असती. पण आता काय माहिती काय त्यांचा प्रॉब्लेम होता, मला पण माहीत नाहीये, एवढी आयडिया नाहीये. कारण तर पहिल्यांदा मला तो तेवढा मोठा भाडा आला रिक्षावरती. तर तो भेटला असता तर कामच झालं असतं. तसं बघायला गेलं तर दिवसभराची कमाई निघाली असती. तर असू दे आता असो. तर ही होती आजची व्हिडिओ. आज काय एवढं नव्हतं म्हणजे की एवढं इन्फॉर्मेटिव्ह नव्हतं. थोडं आजचा धंदा कसा आहे त्याबद्दल माहिती द्यायचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला. म्हणजे धंदा कसा होतो त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. काही सजेशन असतील नेहमीप्रमाणे तर देऊ शकता तुम्ही. आणि काय माहिती हवी असेल, कशा प्रकारची व्हिडिओ तुम्हाला हवी असेल, काय माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी ती तशा प्रकारची व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आजच्या दिवसापुरतं एवढंच आहे मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय.